आम्ही हा पाऊल घेतला. आणि यानंतर थेट जाऊयात संदीप गिऱ्हेंशी आमचे प्रतिनिधी बातचीत करतात. जे नेते आहे दानवे साहेबांना जे काही थोडी माहिती बरोबर आम्ही त्यांना पोहोचवली नाही. आता मी दानवे साहेबांना पूर्ण सविस्तर माझी माहिती पोहोचवणार. या सगळ्या याच्यामध्ये मी वरुणजी सरदेसाई साहेबांसह संपर्कात होतो आणि वरुणजी साहेब मी प्रत्येक गोष्ट त्यांना शेअर करत होतो, त्यांच्या मार्गदर्शन मागत होतो. उद्धवजींना पण मी पूर्ण माहिती दिलेली आहे. आता ज्याच्या म्हणणं होतं भाजपसोबत जायची तयारी ठेवा. त्यांनी सांगितलं होतं का पक्ष सांभाळा, आपले कार्यकर्ते सांभाळा, आपला पक्ष एक संघ राहिला पाहिजे. यासाठी तुम्हाला योग्य ते निर्णय वाटेल, तुम्ही तो योग्य तो निर्णय घ्या. आज सकाळला संजय राऊत स्वतः म्हणाले की उबाटा भाजपसोबत चंद्रपूरमध्ये जाणार नाही, ते अगदी ठामपणे सांगत होते. मग शेवटच्या क्षणाला काय झालं? 100% ते सकाळपर्यंत तेच भूमिका होती. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तिथे होते. मी स्वतः विजूभाऊच्या घरी 10:30 10:15 पर्यंत त्यांच्या घरी बसलो होतो. त्यांना मी ते विनंती करायला तिथे बसलो होतो का भाऊ आम्हाला सोबत घ्या सोबत घ्या. पण विजूभाऊ कुठेतरी ओडीटीवर साहेब कुठेतरी पॉझिटिव्ह असून सुद्धा बाई धाधोरकर ताई आहे, त्यांनी आम्हाला नकार दिला. आम्हाला ते आमची गरज नाही, ते आम्हाला सोडून सत्ता बसवण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आम्हाला हे सगळी भूमिका घ्यायला लागली. बरं, आता कारवाई झाली तर तुम्ही तयार असणार का? मला माझ्या पक्षप्रमुखावरती विश्वास आहे, माझ्या नेत्यांवरती विश्वास आहे का मी जो निर्णय घेतला, अगर मला स्वतःच्या फायद्यासाठी निर्णय घ्यायचा असता तर मी भाजपमध्ये जाऊन मला भाजपमध्ये सुद्धा ऑफर होती का माझ्या मिसेसला भाजपमध्ये पाठवा, मला महापौर करतो, किंवा काँग्रेसमध्ये सुद्धा ऑफर होती का काँग्रेसमध्ये तुझ्या मिसेसला पाठवा ना महापौर करतो. पण मी कुठं न जाता मी माझ्या मशालचा झेंडा कायम इथं हातात ठेवला आहे आणि मी मशालसोबत राहणार. ही दोन्ही पक्षाच्या नेत्यांना मी ठणकावून सांगितलं, म्हणजे बजावून सांगितलं का साहेब मी माझ्या पक्षासोबत गद्दारी करू शकत नाही, मी उद्धव साहेबांसोबत गद्दारी करू शकत नाही. म्हणून उद्धव साहेबांवरती मला विश्वास आहे का उद्धव साहेब माझी जी काही चूक झाली असेल त्याला ते माफी करणार. म्हणून 6 वर्षानंतर शाश्वती आहे का तुम्हाला मशालच्या चिन्हावर चंद्रपूरचा महापौर बनेल? 100%. अगर मशालच्या चिन्हावरती महापौर बसवायचा नसता तर मी आताच कोणत्याही दोन्ही पक्षाच्या कोणताही मला तो चिन्ह घेऊन मी महापौर बसू शकलो असतो. मला माझ्या ह्याच्यात सगळ्यात महत्त्वपूर्ण माझ्या पत्नीचं ह्याच्यात महत्त्वाची भूमिका आहे. तिने सरळ म्हटलं का मला उद्धव साहेबाच्या पक्षातूनच महापौर बनायचा, अन्यथा मला महापौर बनायचा नाही. म्हणून तो विशेष नव्हता का नंतरचा पण बने. उपमहापौर नाही बनत आहे, जर का वंचित गैरहजर राहू शकते तर एमआयएम पण गैरहजर राहू शकली तुमच्या निवडणुकीच्या वेळेस. वंचितचा एक वेगळा पक्ष आहे, त्यांनी आपली भूमिका घेतली. एमआयएमचा हा वेगळा पक्ष आहे, त्यांनी आपली भूमिका घेतली. वंचित एमआयएमनी काँग्रेसला कुठेही मतदान केलं नाही. आपल्याला मी सांगतो का महापौरचा कॅन्डिडेट हा काँग्रेसचा होता, त्यांनी तिथं मतदान केलं नाही. आणि उपमहापौरचा हा कॅन्डिडेट काँग्रेसचा होताच नाही, त्यांनी जनविकास सेनेचा हा उमेदवार. भाजपने जी ताकद महापौर पदासाठी लावली ती ताकद उपमहापौर पदासाठी नाही लावली का? आपल्याला माहिती असेल, आम्हाला महापौर मताच्या पण उमेदवाराला आमच्या 32च मतं मिळाले आणि उपमहापौरच्या पदाला सुद्धा 32च मतं मिळाले. जर का ते गैरहजर राहिले असते एमआयएमचा नगरसेवक तर ते समीकरण तसंच झालं असतं जे महापौरासाठी झालं. मी आपल्याला आता सांगतो का जे एमआयएमचे जे नगरसेवक आहेत ते त्या गटामध्ये जनविकास सेनेच्या ज्या गटामध्ये असल्यामुळे त्याचे गट नेता ते त्या पक्षाचे उमेदवार असल्यामुळे त्यांनी तिथं मतदान केलं. अन्यथा काँग्रेसचा उमेदवार असतात त्यांनी तिथं पण मला असं वाटते का तिथं पण त्यांनी स्टँड बाय घेतला, ज्या प्रकारे महापौरच्या निवडणुकीत त्यांनी घेतला. पक्षाकडे आपली भूमिका कधी स्पष्ट करणार आहे? उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला जाणार आहात का? 100%. उद्धव साहेबाच्या जे काही माझ्यातून जे आता घटना घडली चंद्रपूरची स्थानिक पातळीवर, जेव्हा आम्हाला त्रास झाला आम्ही साहेबाला वारंवार सांगतच आलेलो आहोत. आणि तरी पण मी आताच वरुणजी सरदेसाई साहेबांशी फोनवरती चर्चा केली. आताच मी सुषमाताईंना पूर्णपणे याची माहिती दिली, वरुणजीला माहिती दिली. आणि मी तुम्हाला सांगतो का मला विश्वास आहे का माझ्याकडून काही चूक पण झाली असेल तर पक्षप्रमुख मला माफ करणार. दरम्यान अंबादास दानवेंशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, तीही आपण पाहूया. 6 वर्ष महापौर वाटून घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं होतं कुठल्याही परिस्थितीत आम्ही भाजपसोबत जाणार नाही आहोत, विरोधात बसू. मात्र हे आता घडलं कसं? नाही, खरं तर हे घडलं कोणाच्या परवानगीविना घडलेलं दिसतंय. पक्षाची काही ही भूमिका भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याची मुळीच नाही. परंतु तरी स्थानिक शाखेनं कशा पद्धतीने निर्णय घेतला याची पूर्णपणे सखोल माहिती घेतली जाईल आणि त्याच्यानंतर पक्ष योग्य ते जे काही पावलं संघटनात्मक स्तरावर उचलायची ते निश्चित उचलेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे. शिवसेना आणि भाजप यांच्याकडे संख्याबळ 70 संख्याबळ असल्यामुळे ते महापौर उपमहापौर होणार असल्याचं निश्चित झालेलं. कसं पाहतो? नाही, आम्ही तो निर्णयच घेतलेला होता ना तटस्थ, कारण तिथे भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची सेना तर ते भारतीय जनता पार्टी मागे फरफटत गेलेली तिथं, कारण तिथं भारतीय जनता पार्टीला कोणाची गरजच नाही. आणि दुसरी गोष्ट एमआयएम उभे, आम्ही एमआयएमला मतदान करू शकत नाही, भारतीय जनता पार्टीला मतदान करू शकत नाही, आमचं संख्याबळ नाही. त्यामुळे आम्ही मान्य पक्षप्रमुखांच्या आदेशानं पूर्णपणे तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही एक विरोधी पक्षात राहून शहराच्या विकासासाठी आमचे नगरसेवक संघर्ष करतील एवढी आमची भूमिका ठरलेली. तर महापौर पदाच्या निवडीमध्ये प्रचंड ट्विस्ट अँड टर्न्स आल्यानंतर चंद्रपूरमध्ये आता उपमहापौर ईश्वर चिठ्ठीनं निवडला जाणार आहे.
त्यामुळे आता अशी अपडेट येत असतानाच आणखी एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की चंद्रपूरमध्ये प्रशांत दानव हे उपमहापौरपदी निवडून आलेले आहेत. प्रशांत दानव आणि पप्पू देशमुख यांना 32 मतं मिळाली. ईश्वर चिठ्ठीनं उपमहापौर पद निवडलं गेलं आणि प्रशांत दानव जे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत, भाजप पुरस्कृत, त्यांना उपमहापौर पद मिळालेलं आहे. प्रशांत दानव हे उपमहापौरपदी निवडून आलेले आहेत. 32 मतं मिळालेली होती. MIMच्या नगरसेवकानं यावेळी मतदान केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी पप्पू जाधव यांना जरी मतदान केलेलं असलं त्यामुळे 32चा आकडा दोन्ही पक्षांनी गाठलेला होता आणि त्यामुळे आता ईश्वर चिठ्ठीनं उपमहापौर पद निवडलं गेलं आणि त्यामध्ये प्रशांत दानव यांची उपमहापौरपदी निवड झालेली आहे. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान झालेल्या आहेत, तर उपमहापौरपदी शिवसेना ठाकरे गटाचे प्रशांत दानव विजयी झाले. मला माझ्या पक्षप्रमुखावरती विश्वास आहे का जो मी निर्णय घेतला माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ते मला माफ करणार. माफ करेल असं वाटतो, पूर्ण विश्वास आहे. अंबादास दानवे आणि संजय राऊतांनी जी नाराजी व्यक्त केली, ते आमचे नेते आहेत, त्यांना भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. कशा प्रकारे संदीप गिरे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे की ज्या प्रकारे स्थायी समिती आणि उपमहापौर हे 2 पद उभाट्याला चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये मिळालं, त्यामुळे निश्चितच पक्षशासी त्यांना माफ करेल आणि जो निर्णय घेतला याचं पक्षशासीकडे देखील स्वागत केलं जाईल असा विश्वास संदीप गिरे यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन मित्रांविरुद्ध तुषार कोहळे, ABP माझा, चंद्रपूर. त्यामुळे 1.25 वर्षासाठी महापौर पद, उपमहापौर पद आणि स्थायी समिती ही ठाकरे गटाला मिळालेली आहे आणि त्यामुळे आपल्याला पक्षप्रमुख आपल्या निर्णयाला पाठिंबा देतील असा विश्वास संदीप गिऱ्हे यांनी व्यक्त केलेला आहे. आणि या सगळ्या निवडणुकीनंतर आता संदीप गिऱ्हे यांना खांद्यावर घेऊन स्थानिक कार्यकर्ते जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ठाकरेंची शिवसेना ही किंग मेकरच्या भूमिकेत होती. कोणालाच बहुमत न मिळाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढलेली होती, कारण 6 नगरसेवकांचं संख्याबळ त्यांच्याकडे होतं आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय महापौर होऊ शकत नाही. हे समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांशी ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांकडून बार्गेनिंग केलं जात होतं. अनेक प्रस्ताव ठाकरे गटाला दिले गेले आणि त्यानंतर अखेर भाजपला पाठिंबा देत भाजपचा महापौर आणि ठाकरे गटाचा उपमहापौर झालेला आहे. स्थायी समितीचं अध्यक्षपद देखील मिळालेलं आहे. प्रशांत दानव हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहापौरपदी विराजमान झालेले आहेत. संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी बरीच वाच्यता केलेली होती या संदर्भात की चंद्रपूरमध्ये भाजपसोबत जाण्याची भूमिका नाही असं सांगितलं गेलं होतं, पण स्थानिक पातळीवरती हा निर्णय घेण्यात आलेला असल्याची पुष्टी देखील त्यांनी जोडलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण लक्ष घालू असं देखील ते म्हणालेले आहेत. भाजपचा महापौर झालेला आहे चंद्रपूर महानगरपालिकेत, तर उपमहापौरपदी प्रशांत दानव यांची निवड झालेली आहे. 32 मतं काँग्रेस आणि भाजपला मिळालेली होती आणि अखेर ईश्वर चिठ्ठीनं उपमहापौर निवडला गेला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव इकडे विजयी झाले आणि त्यानंतर संदीप गिऱ्हे यांना खांद्यावरती घेऊन झेंडा नाचवत मोठा जल्लोष ठाकरे गटाकडून करण्यात आला, कारण का 1.25 वर्षांसाठी महापौर पद, उपमहापौर पद आणि स्थायी समिती ही ठाकरे गटाकडे गेलेली आहे आणि त्यामुळे हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पक्षाच्या स्थानिक पातळीवरती पक्षाच्या हितासाठी आणि भल्यासाठी निर्णय घेतलेला आहे. पक्ष आणि कार्यकर्ते नाराज होऊ नयेत याच्यासाठी आपण हे सगळं केल्याचं संदीप गिऱ्हे यांनी ABP माझाशी बोलताना सांगितलेलं होतं आणि जर आपण पक्षाच्या भल्यासाठी निर्णय घेतला असेल तर पक्षश्रेष्ठी आपल्या निर्णयाला पाठिंबा देतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव हे उपमहापौरपदी निवडून आलेले आहेत, तर महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर यांचा विजय झालेला आहे. प्रचंड मोठ्या सत्ता नाट्यानंतर अखेर चंद्रपूरमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. काँग्रेसची अंतर्गत गटबाजी या सगळ्या मागचं एक मुख्य कारण मानलं जातंय, कारण संदीप गिऱ्हे यांनी देखील बोलताना असं सांगितलं होतं की विजय वडेट्टीवार हे महापौर पदासाठी काहीसे सकारात्मक होते, पण प्रतिभा धानोरकर यांनी नकार दिल्यामुळे आपण भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असं संदीप गिऱ्हे यांनी सांगितलंय. दरम्यान चंद्रपूरमध्ये उद्धव ठाकरेंचं लवचिक राजकारण पाहायला मिळतंय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काय भूमिका दिली आहे पाहूया.